सोसायटीचं रिडेव्हलपमेंट ही खरं तर सगळ्यात सोपी प्रोसेस आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. कसं ते अवघ्या 1 मिनिटात समजून घेऊयात. रिडेव्हलपमेंटसाठी फक्त 51% लोकांची सहमती असणं आवश्यक आहे. फिजिबिलिटी रिपोर्ट आणि चांगल्या डेव्हलपरची निवड एवढीच प्रोसेस असते. पण प्रोजेक्ट रखडतो कुठे? अपुऱ्या कायदेशीर माहितीमुळे. त्यामुळे डेव्हलपरकडे जाण्याआधी सोसायटी आणि मेंबर्स यांनी 3 गोष्टी क्लिअर ठेवायला पाहिजेत. नंबर 1, कन्व्हेन्स डीड. जमिनीची खरेदी खत सोसायटीच्या नावावर आहे का? नसेल तर रिडेव्हलपमेंटची पुढची स्टेप घेऊच नका. नंबर 2, रेरा कार्पेट. इंडेक्स 2 प्रमाणे तुमचा अधिकृत रेरा कार्पेट एरिया नक्की किती आहे हे तपासून घ्या. नंबर 3, गोल्डन रूल. महापालिकेकडून 100% प्लॅन सँक्शन झाल्याशिवाय तुम्ही तुमचं घर कधीही रिकामं करू नका. टक्केवारीच्या मागे पळण्यापेक्षा आपला फोकस रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्वतःचं नवीन घर सुरक्षितपणे आणि वेळेत मिळवण्यावर असायला हवा. माहिती प्रॅक्टिकल आहे. तुमच्या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आत्ताच शेअर करा. धन्यवाद.